तुमच्या सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे 31 डिसेंबर। तर आज माझा काहीच प्लॅन नाही, कारण की आपल्याला जायचं आहे ऑफिस। न्यू इयर असू द्या नाहीतर डिसेंबर एंड असू द्या, आपल्याला सुट्टी भेटत नाही। आपण निघालो आहे ऑफिसला जायला आणि आपण नेहमीप्रमाणे आपली ट्रेन पकडलेली आहे आणि त्याच्यासोबत विंडो सीट। आणि तुम्हाला माहिती आहे का, मी जशी CSMTला उतरते ना, आज ट्रेन एक तर खूप खाली होती। माझं असं मन करत होतं की इथूनच आपण घरी जाऊया रिटर्न आणि कुठेतरी फिरायला जाऊया, पण हे पॉसिबल नाही आहे कारण की सुट्टी नाही आहे। तर हिला बोलूया बाय आणि येऊन करूया ऑफिसमध्ये लॉग इन। आणि मी जशी ऑफिसमध्ये लॉग इन करते, मला लागते भूक, तर मी घेते माझा ब्रेकफास्ट करायला। ब्रेकफास्ट करता करता विचार आला होता की मधूनच गायब होऊन जाऊया, पण नाही, काम केलं मी पूर्ण। आणि मग ऑर्डर केला होता मी केक, आणि हा केक खूप टेस्टी होता। म्हणजे मी नेहमी खाते, पण ह्याचे जे स्लाइस आहेत ना, एक 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 कट करून देतात आणि खूप टेस्टी, म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढा भारी वाटतो। एकदम तोंडात गेल्यावर असं ना मेल्ट होतो। मग केक खाल्ला आणि संध्याकाळी घेतलं लॉग आउट। आणि लॉग आउट घेतल्यानंतर ना, मला असं वाटत होतं की आज 31 आहे, तर कुठेतरी बाहेर जाऊया, पण नाही जाऊ शकली, घरी जायचे, कारण की 1 जानेवारीला सुद्धा आपल्याला ऑफिसला जायचं आहे ना। म्हणून मी निघाली तर मी पकडली आहे टॅक्सी। आज मी टॅक्सीने चालली आहे, कारण की ना मला विचार होता की लवकरची ट्रेन भेटेल तर थोडं घरी लवकर जाईल, टाईम स्पेंड करेल घरच्यांसोबत, तर म्हणून मी टॅक्सी पकडलेली। पण माझ्या नशिबात ती लवकरची ट्रेन नव्हती, कारण की इथे CSMTला प्रोग्राम चालू होता जो मी बघत होती, आणि बघता बघता माझी ट्रेन लवकरची मिस झाली। त्याच्यामुळे मला माझी रेग्युलर ट्रेन भेटली, पण मी खुश आहे कारण की ह्या रेग्युलर ट्रेनसोबत मला माझी विंडो सीट पण भेटली। आणि मग विंडो सीट आणि माझी रेग्युलर ट्रेन मी एन्जॉय करत पोचली फायनली घरी। आता जाऊया घरी, फ्रेश वगैरे होऊया, मस्तपैकी जेवण करूया आणि तुमच्या सगळ्यांना परत एकदा हॅपी न्यू इयर, आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच नेक्स्ट इयर।